नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण शिकणार आहोत रिझॉल्युशन ऑफ वेक्टर. दैनंदिन जीवनातल्या एका उदाहरणातून आपण रिझॉल्युशन ऑफ वेक्टर म्हणजे काय हे शिकूयात. त्यासाठी माझ्याकडे एक आहे स्ट्रायकर. हे स्ट्रायकर आपण कॅरम बोर्ड मध्ये वापरतो. कॅरम बोर्ड म्हणजे एक चौकोनी बोर्ड असतो आणि ज्याच्यामध्ये 4 कॉर्नरला 4 होल्स असतात आणि त्या कॅरम बोर्डवर अशा कॉइन्स असतात, व्हाईट, ब्लॅक आणि एक पिंक कलरची असते ज्याला आपण क्वीन म्हणतो. आणि स्ट्रायकरच्या सहाय्यानं आपण ह्या कॉइन्स ज्या आहेत, गोट्या आहेत, ह्या त्या 4 कॉर्नर जे होल्स असतात त्या होलमध्ये आपल्याला टाकायच्या असतात. तर ह्या छोट्याशा एक्सपेरिमेंटच्या माध्यमातून आपण रिझॉल्युशन ऑफ वेक्टर म्हणजे काय हे समजून घेऊया. तर स्ट्रायकरनं मी इम्पल्सिव्ह फोर्स निर्माण करू शकतो. जसं स्ट्रायकरला मारलं म्हणजे स्ट्रायकरवर फोर्स निर्माण झाला, तर हा फोर्स मी या 2 कॉइन्सवर निर्माण करतो. काय होत आहे, कॉइन्स ज्या आहेत त्या कॉइन्सवर हा फोर्स, इम्पल्सिव्ह फोर्स इम्पार्ट होतो. म्हणजे या ठिकाणी काय झालं की ह्या स्ट्रायकरनं फोर्स निर्माण केला आणि त्यामुळं ह्या 2 कॉइन्स ज्या आहेत 2 वेगवेगळ्या दिशेने गेल्यात. तर एखादी वस्तू एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी का जाते, कारण त्यावर फोर्स निर्माण करावा लागतो, तरच ती वस्तू आपली स्थिती बदलते. हे आपण न्यूटन्स फर्स्ट लॉ ऑफ मोशन मध्ये शिकलेलो आहोत. तर या ठिकाणी ह्या 2 स्थिर असणाऱ्या गोट्या एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी गेल्या म्हणजे या 2 गोट्यांवर, ह्या 2 कॉइन्सवर 2 फोर्स निर्माण झाले. आणि हे 2 फोर्स कुणं निर्माण केले, अर्थातच स्ट्रायकरनं. म्हणजे स्ट्रायकरनं निर्माण केलेला, स्ट्रायकरवर निर्माण झालेला हा जो फोर्स आहे तो या ठिकाणी 2 भागामध्ये विभागल्या गेलाय. 2 भागामध्ये विभागल्या गेला. यालाच आपण म्हणतो रिझॉल्युशन ऑफ वेक्टर. समजा हा गिव्हन वेक्टर आहे, स्ट्रायकरनं निर्माण केलेला फोर्स म्हणजे गिव्हन वेक्टर, आणि तो जो फोर्स आहे तो डिव्हाइड झाला, स्प्लिट झाला, एक ब्लॅकवर आणि एक व्हाईटवर, वेगवेगळ्या डायरेक्शन, वेगवेगळ्या मॅग्निट्यूडनं. तर ही जी प्रोसेस आहे की एका वेक्टर पासून 2 वेगवेगळ्या मॅग्निट्यूडच्या आणि डायरेक्शनचे 2 किंवा 2 पेक्षा जास्त व्हेक्टर्स निर्माण करणे, ह्या प्रोसेसला आपण म्हणतो रिझॉल्युशन ऑफ वेक्टर. आणि हे जे 2 किंवा 2 पेक्षा जास्त जे व्हेक्टर्स आहेत ह्यांना आपण म्हणतो कॉम्पोनंट व्हेक्टर्स. तर यांच्या व्याख्या आपण नंतर पाहूयात. तर पहिल्यांदा पाहूत आपण की एका व्हेक्टरचे आपण या ठिकाणी 2 कॉम्पोनंट्स पाहिलेत. असे एका व्हेक्टरचे 2, 3, 4, 5 किती पण कॉम्पोनंट्स तयार होऊ शकतात. आता आपण एका व्हेक्टरचे 2 कॉम्पोनंट्स पाहिलेत. आता मी तुम्हाला या ठिकाणी एका व्हेक्टरचे 3 कॉम्पोनंट्स कसे होतात ते दाखवणार आहे. या ठिकाणी माझ्याकडे 3 कॉइन्स आहेत आणि स्ट्रायकरनं मी याला मारलं तर काय होते पहा. पुन्हा एकदा आपण पाहू. तर या ठिकाणी काय झालेलं आहे की ह्या 3 कॉइन्स 3 वेगवेगळ्या डायरेक्शनने गेल्या. म्हणजे या ठिकाणी हा जो गिव्हन फोर्स आहे, गिव्हन फोर्स म्हणजे काय, फोर्स ऑन दिस स्ट्रायकर, इट इज डिव्हाइड, हा 3 पार्ट मध्ये विभागल्या गेलेला आहे, डिव्हाइड झालेला आहे. तर या ठिकाणी 3 कॉम्पोनंट्स तयार झाले, वेगवेगळ्या डायरेक्शन, वेगवेगळ्या मॅग्निट्यूडचे 3 कॉम्पोनंट्स तयार झाले. सो एका वेक्टरचे एकापेक्षा जास्त कॉम्पोनंट्स निर्माण होणे, ह्या प्रोसेसला आपण म्हणतो रिझॉल्युशन ऑफ वेक्टर. अशा प्रकारे 3, 4 किंवा त्यापेक्षाही जास्त कॉम्पोनंट्स या ठिकाणी तयार होऊ शकतात. जसं या ठिकाणी जर मी 4 कॉइन्स घेतल्या तर या ठिकाणी 4 कॉम्पोनंट्स तयार होतील. पुन्हा एकदा पाहूयात आपण.
की जर 4 पॉइंट्स घेतल्या तर या ठिकाणी 4 कंपोनंट्स तयार झाले 1 2 3 and 4. So given vector is like this. So this given vector is split म्हणजे विभागणे. हा गिवन वेक्टरचं 4 वेक्टर मध्ये स्प्लिटिंग झालं, ह्याला आपण म्हणतो रिझोल्युशन ऑफ वेक्टर. तर आता आपण याची डेफिनेशन समजून घेऊया. तर डेफिनेशन आहे द प्रोसेस ऑफ splitting of a given vector into its component is called a resolution of vector. आणि ह्या रिझॉल्युशन मध्ये जे स्प्लिटिंग झालेले आहे त्यांना आपण रिझॉल्व्ड पार्ट्स किंवा कॉम्पोनंट वेक्टर्स म्हणतो. तर कॉम्पोनंट वेक्टर्स म्हणजे काय? 2 or more vectors whose effect is same as that of a given vector are called as components of given vector. आता हे जे कॉम्पोनंट्स आहेत ह्या कॉम्पोनंटचा एक प्रकार आहे ज्याला आपण रेक्टँग्युलर कॉम्पोनंट्स म्हणतो. रेक्टँग्युलर म्हणजे काय? 90 डिग्री अँगल किंवा म्युच्युअली परपेंडिक्युलर. द कॉम्पोनंट्स ऑफ गिवन वेक्टर विच आर म्युच्युअली परपेंडिक्युलर टू इच अदर आर कॉल्ड एज रेक्टँग्युलर कॉम्पोनंट्स. तर रेक्टँग्युलर कॉम्पोनंट्स आपण या ठिकाणी पाहूया. या ठिकाणी माझ्याकडे 2 कॉइन्स आहेत आणि स्ट्रायकर आहे ॲज युजल मगाच्या सारखं. आणि मी या ठिकाणी इम्पल्सिव्ह फोर्स निर्माण केला तर तो स्प्लिट झाला. गिव्हन फोर्स आहे गिव्हन फोर्स आणि ह्याचं झालं स्प्लिटिंग. वन फोर्स इन दिस डायरेक्शन अँड अनदर वन इज इन दिस डायरेक्शन. आणि आपण जर पाहिलं तर या दोन मध्ये जो अँगल आहे तो आहे 90 डिग्री. जर आपण हा अँगल पाहिला तर हा आपल्याला अँगल दिसून येईल 90 डिग्री. म्हणून हे जे 2 कॉम्पोनंट्स आहेत ह्याला आपण म्हणू रेक्टँग्युलर कॉम्पोनंट्स. तर असं जर कॉम्पोनंट्स एकमेकांना परपेंडिक्युलर असतील तर त्यांना आपण रेक्टँग्युलर कॉम्पोनंट्स म्हणतो. आणि असे जे रेक्टँग्युलर कॉम्पोनंट्स आहेत ते जर अलॉंग एक्स ऍक्सिस वाय ऍक्सिस किंवा झेड ऍक्सिस असतील तर आपल्याला ते एक्सप्लेन करायचंय कॉम्पोनंट्स अलॉंग कोऑर्डिनेट ऍक्सिस. तर आपण कोऑर्डिनेट ऍक्सिस घेऊया. कोऑर्डिनेट ऍक्सिस म्हणजे कार्टेशियन कोऑर्डिनेट सिस्टीम जे आपण मॅथ मध्ये शिकलेलो आहोत. जसं या ठिकाणी आहे एक्स ऍक्सिस, वाय ऍक्सिस आणि ओरिजिन. आणि ह्या कोऑर्डिनेट सिस्टीम मध्ये एक वेक्टर आहे समजा वेक्टर ओपी ज्याला आपण म्हणू वेक्टर आर. आणि ह्या वेक्टर आर ला आपण स्प्लिट केलं, त्याचे कॉम्पोनंट्स तयार केले. वन कॉम्पोनंट अलॉंग एक्स ऍक्सिस अनदर वन इज अलॉंग वाय ऍक्सिस. तर त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? पी पासून ड्रॉ अ परपेंडिक्युलर ऑन एक्स ऍक्सिस दॅट इज ओएम अँड परपेंडिक्युलर अलॉंग वाय ऍक्सिस दॅट इज ओएन. आणि ओएम ला म्हणायचं एक्स कॉम्पोनंट ऑफ वेक्टर आर आणि ओएन म्हणजे वाय कॉम्पोनंट ऑफ वेक्टर आर, ज्यांना आपण सिम्बॉलिकली रिप्रेझेंट करू वेक्टर आर एक्स वेक्टर आर वाय. इथे आर च्या ऐवजी जर एफ असेल तर एफ एक्स एफ वाय, ए असेल तर ए एक्स ए वाय असं आपण सिम्बॉलिकली त्याला रिप्रेझेंट करतो. तर ऑब्व्हियसली या ठिकाणी काय होईल? वेक्टर आर इज इक्वल टू वेक्टर आर एक्स प्लस वेक्टर आर वाय अकॉर्डिंग टू लॉ ऑफ parallelogram. वेक्टर r is equal to वेक्टर rx प्लस वेक्टर ry. आता या ठिकाणी आपण युनिट वेक्टर शिकलेलो आहोत. युनिट वेक्टर अलॉंग एक्स ऍक्सिस इज वेक्टर I and unit vector along y-axis is vector z. What is meant by unit vector? A vector having magnitude 1 unit is called as unit vector. And given vector can be represented in terms of unit vector like this. Vector Rx is equal to I into magnitude of Rx, and vector Ry is equal to J into magnitude of vector Ry. So Rx is equal to Irx and Ry is equal to Jry. मॅग्निट्यूड जो आहे तो आपण मॉड मध्ये लिहितो किंवा सिंपल विदाउट एरो सिम्बॉल मध्ये सुद्धा
लिहिता येतो. सो Rx is equal to IRx and vector Ry is equal to unit vector j into Ry. Therefore vector R is equal to IRx plus JRy. आता समजा angle between vector R and vector Rx is theta. Then sin theta is equal to opposite side divided by hypotenuse. Opposite side म्हणजे Ry आणि hypotenuse म्हणजे R. म्हणून Ry is equal to R sin theta. Similarly, cos theta is equal to adjacent side divided by hypotenuse. म्हणून Rx upon R implies Rx is equal to R cos theta. तर रेक्टँग्युलर कॉम्पोनंट्स काढण्यासाठी हा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा आहे. Ry is equal to R sin theta, Rx is equal to R cos theta. थीटाला ऍडजेसंट कॉम्पोनंट म्हणजे थीटाला लागून असलेला जो कॉम्पोनंट असतो तो असतो कॉस कॉम्पोनंट ऑफ गिव्हन वेक्टर म्हणजे गिव्हन वेक्टर मल्टिप्लाइड बाय कॉस थीटा. आणि थीटाच्या अपोजिट म्हणजे हा जर थीटाच्या अपोजिट कॉम्पोनंट आहे तो असतो साइन कॉम्पोनंट आर साइन थीटा. हे लक्षात ठेवायचं आहे. आता स्क्वेअरिंग अँड ऍडिंग ऑन बोथ साइड Rx square plus Ry square is equal to R square cos square theta plus R square sin square theta. R square common, cos square theta plus sin square theta, and we know that cos square theta plus sin square theta is equal to 1. Therefore it is R square. R square is equal to Rx square plus Ry square. Therefore R is equal to square root of Rx square plus Ry square. This gives the magnitude of vector R in terms of Rx and Ry. Magnitude and direction of resultant vector in terms of its components. So magnitude of resultant vector in terms of its components Rx and Ry. आता आपल्याला करायचंय डायरेक्शन ऑफ रिझल्टंट वेक्टर. तर डायरेक्शन काढण्यासाठी काय करायचंय, या ठिकाणी आपण अँगल घेतला थीटा. इट इज द अँगल बिटवीन Rx अँड R. म्हणजे जो गिव्हन वेक्टर आहे तो एक्स ऍक्सिसला थीटा इतक्या अँगलवर आहे. तर थीटा काढण्यासाठी tan theta is equal to opposite side divided by adjacent side Ry upon Rx. So this gives the direction of resultant vector R. तर हे झालं इन 2 डायमेन्शन. आता 3 डायमेन्शन्स मध्ये 3 डायमेन्शन म्हणजे 3 ऍक्सिस असतील, एक्स ऍक्सिस, वाय ऍक्सिस अँड झेड ऍक्सिस. तर 3 डायमेन्शन मध्ये युनिट वेक्टर्स असतात आय जे अँड के अलॉंग एक्स ऍक्सिस, वाय ऍक्सिस अँड झेड ऍक्सिस रिस्पेक्टिव्हली. आणि त्याचे कॉम्पोनंट्स आपण घेऊ Rx, Ry अँड Rz. Therefore vector R is equal to vector Rx plus vector Ry plus vector Rz, or in terms of unit vector it is vector R is equal to I Rx plus J Ry plus K Rz. R याचा मॅग्निट्यूड आहे तो R is equal to square root of Rx square plus Ry square plus Rz square. आता लास्ट कन्सेप्ट इक्वल वेक्टर्स. सपोज दॅट वी हॅव 2 वेक्टर्स. जर आपल्याला 2 वेक्टर्स दिलेले आहेत, वेक्टर A is equal to IAX plus JAY plus KAZ, and vector B is equal to IBX plus JBY plus KBZ. If vector A and vector B are equal vectors, म्हणजे काय, वेक्टर A इक्वल टू वेक्टर B. जर वेक्टर A इज इक्वल टू वेक्टर B असेल तर देन
ax is equal to bx, ay is equal to by and az is equal to bz. याचा अर्थ काय होतो की if two vectors are equal then their components must be equal in magnitude and direction. If two vectors are equal, their components are equal in magnitude and direction. Therefore, vector A is equal to vector B, ax is equal to bx, ay is equal to by and az is equal to bz. So this is about the resolution of vector. विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करा.